नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर व्हिडिओची सुरुवात संध्याकाळी करते. मी चालली फिरायला आणि संध्याकाळी ना 2 राउंड मारायला आम्ही तळ्यावर जात असतो. एक राउंड मारतो आणि दुसरा राउंड मारतो तेव्हा अर्ध्या राउंडमध्ये आम्ही असं बेंचवर थोड्या वेळ पाहतो आणि सूर्यास्त होत असताना आहे ना, इथं पाहायला एकदम छान व्ह्यू असतो. कारण की नारळाचे झाडं ते आहेत ना, तर एकदम छान वाटतं तिथं. तर संध्याकाळ झाली आणि घरी आल्यानंतर स्वयंपाकाची गडबड चालू होती. तर दीदी गेलेली आज 4 वाजता एका बर्थडे पार्टीला. ती आली होती तिकडनं जेवण करून आणि तिला यायला 6 वाजले होते. मी आणि ती जवळ-जवळ सेमच टायमाला घरी आलो. तर ती म्हणली, "मला काही भूक नाही." दादाला 4 वाजता शेवायचा भात बनवून दिलता. तो पण म्हणला, "जास्त भूक नाही." म्हणलं, "मग ठीक आहे, आम्ही सासू-सुनांना तर भात चालतो." मग भातच करायला घेतला आणि दादा म्हणला, "जास्त भाज्या घालू नको." तर मग इथं मी भात बनवत होते. तर त्याच्यात थोडंसं तेल टाकले, जिरी, मोहरी टाकली आणि हिरवी मिरची, कांदा चिरलेला आणि शेंगदाणे, भरपूर असे शेंगदाणे घातले. मुलांना आहे ना शेंगदाणे खूप आवडतात. तर शेंगदाणे टाकले आणि त्याचं नेहमी असतं, की "मम्मी शेंगदाणे टाक, भरपूर शेंगदाणे टाक." म्हणलं, "हो." आणि कधी-कधी तर आहे ना स्वतः येईल म्हणून हे अजून थोडे वाढव. त्याला खूप शेंगदाणे आवडतात. तर इथं मीठ टाकलं, हळद टाकली आणि थोडंसं आहे ना मी ह्याच्यात हे टाकते, जे आपलं पुदिन्याची पेस्ट असते ना, मी करून ठेवते घरात पुदिन्याची चटणी, हिरवी मिरची, लसूण आणि हे घातलेलं पुदिना घातलेला, तर ती करून ठेवत असते, तर ती घातली. तुम्ही पण टाकून पहा, खूप छान टेस्ट येते. आणि फक्त बटाटे टाकले भाजी म्हणताना, तर भाज्या दुसऱ्या कुठल्याच घातल्या नाही. तर इथं मी बनवला होता कोलम तांदळाचा भात, जो कालीमुछ म्हणून येतो ना, तर तो. कारण की इंद्रायणी तांदळाचा भात मुलांना आवडत नाही. तो चिकट होतो. तो वरण भाताबरोबर किंवा दुधाबरोबर खातील, पण मसाले भात त्याचा खात नाहीत. त्यामुळं कोलम तांदूळ असे 2 तांदूळ वापरतो आम्ही. कधी इंद्रायणी वापरते, तर कधी ह्या म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी बनवायला 2 तांदूळ वापरत असते. तर इथं भातच लावला. दिव्यात थोडं तेल ओतलं होतं का गं? इथे लावलाय कुकर आणि बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांना जास्त भूक नाही. दीदी बर्थडे पार्टीला गेलती तर तिकडनंच पावभाजी अजून काय काय होतं. 2-3 प्रकारचे केक होती. मज्जा झाली तिची आज. आणि सकाळी ना मम्मीन त्यांनी चपात्या नेल्या नाहीत तर एक्स्ट्रा राहिल्या. ती म्हणली की नाही आता तिथे गेल्यावर गरम गरम बनवल मी. त्यामुळे तिने काही चपात्या नेल्या नाहीत. त्यामुळे आता आम्ही पण फक्त मसाले भात लावला. तर भात झाला इथं आणि दीदीला म्हटलं थोडेसे भांडे लावून दे. तिने भांडे लावले ना, किती वेळ सुट्टी होते. आवाज कमी कर बाळा, आवाज कमी करा. ऐकायला येते का हे कानात घातल्यावर? आणि ना अभ्यास सोडता वेळ भेटला ना की हे कानातच दिसल. ती म्हणते घरी थोडा तर वेळ भेटतो. सकाळी जाते 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता यायला. त्यामुळं आल्यानंतर थोडस इकडं तिकडं केलं की परत अभ्यास करायचा. एखादं 2 कामं तिच्याकडे असतात, भांडे लावायचे आणि एक सुट्टी असली की घर झाडायचं, पुसायचं. आणि आता तिचे पप्पा जाताना सांगून गेलेत तिला की एक काम रोज करायचं, सकाळी उठलं की घर झाडायचं आणि पुसायचं. पण अजून एकदा पण नाही केलं. कधीपासून मोरते बी, कधीपासून मोरते आता घर झाडायला आणि पुसायला. म्हणते उद्या 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 कधी उजडते पाहू. पण करते अशी ऐन टायमाला मदत करते, तसं काही नाहीये. आणि लिली झोपली, मधल्या बेडवर झोपली आज. आलं का लिलीचं खायला? लाईटी का बंद केल्या ते सगळ्या? हा, इथं आलंय लिलीचं खायला. आणि हे बघा तिची बॅग आहे, ती संपली होती. तिला आहे ना असं किती महिने जाते दादा? हा, 2-3 महिने जाती. तर तशी मग खायला बॅग आणावं लागते. गेल्या वेळेचीच आहे ना? हा, हे छान आहे. तिला ना आवडलंय ते. पहिलं ना ती छोटी होती तर तिचं खायला वेगळं होतं. 1 वर्षाची झाल्यानंतर खायला वेगळे. दादा थोडं बेड आवर. आणि हे अजून ठेवलंच नाही कारण की काल डीमार्टला गेलो, खूप थकलो. त्यामुळं आणि 3 तास म्हणजे आम्ही फिरत होतो. तर तिला काय काय पाहिजे ते घेतलं. आणि इकडं म्हणतात तर सीताफळ आहेत ना, 2-3 पिकलेत पण आता संध्याकाळचे खाणार नाही. तर इथे ना मी अशा चटण्या बनवल्या होत्या, जवस चटणी आणि कारळ चटणी. तर ती पण थोडीशी मम्मीला त्यांना दिली. आणि आता लाडू सगळे संपलेत हे. तर दादाला थोडेसे लाडू बनवायचे ते खायला, पाहू कधी हो जमते.
हे बघा, दरवाजा थोडासा उघडा राहिला की लगेच मॅडम जाणार. हा, कुठं पळते कुठं पळते, लय आळस आला. दादा गाडी पुसायचा कपडा कुठं टाकलाय? चप्पल जरा स्टँड मध्ये ठेवा. अरे हर्षू, आणि इथं भाभी बसले ते तर त्या पाहतात नवनाथांची गाथा सिरियल पाहतात. इथं बघा मॅडम ती ना पहिल्यापेक्षा कमी जाते आता बाहेर, जास्त जात नाही. त्यांना एवढं ऐकायला येत नाही पण पाहतात, चित्र पाहत बसतात. आवडते तशी थोडीफार पाहतात बराच वेळ, म्हणजे नाही का झोपायच्या टायमाला म्हणा लागतं करू का बंद. इथं बघा, कुठं चालली तू? इथं दादा काय चाललंय, आणि बेड सगळा उलथापालथ करून ठेवलाय. इथं लाईट कमी आहे ना दादा, थोडस आहे ना व्हिडिओला ही होते, कारण की आपली पीओपी नाही साधी लाईट आहे. थंडी वाजतेच. काय पाहिजे बाळा तुला? हा, काय पाहिजे माझ्या लिलूला? अगो माझं सोनं बोलतो. काय करतो? लॅपटॉप दादानी घेतला. लॅपटॉपवर बसायला आवडते ना तुला? आणि टॅब म्हणू किंवा लॅपटॉप म्हणू त्याच्यावरती बसणार काय माहिती, पण तिला ना त्याच्यावर बसायला आवडतं. आता बघा हा टॅब आहे ना असा एकदम सरळ असता तर त्याच्यावरच बसले असते, है ना बाबू? लिलू ए माझे सोनं, लिलू टॅब वर बसते तू? टॅब वर बसत नाही, बोलायचं बोलायचं नाही तुला लिलू. ए सोनी, बोलायचं नाही का म्हणत? का म्हणत तू ना, पण बोला ना पण येडी, बोलणार नाही. तिला आहे ना एकदम लाडात बोललेलं समजतं बरं का. आपण एकदम लाडात बोललं ना तर म्याऊ करल हळूच, आणि नाही बोललं ना मग तिला लगेच रागवलेली आहे कशी बोलते ते एकदम समजतं. आणि ना ती ट्रायपॉडला घाबरते जराशी, तर आता सवय होईल तिला आणि जाईल तिची भीती. दादा म्हणतो ती लहानची मोठी झाली, तू व्हिडिओ बनवले नाही तर आता बनवायला लागली. एकदाची झाली बाई जाळी खाली, आणि माझीच पाळी होती पण आता नाही का लावते म्हणली. भात झालाय, आता जेवण करून घेतो आणि मग वटावरून झोपते. कारण की काय होतं, दीदीची शाळा लवकर असते ना सकाळी, म्हणजे तशी 8ला आहे पण 7:30 पावणे 8ला तर तिला डबा तयार करून द्यावा लागतो. किती म्हणते की सकाळी पण चालायला जायचा प्रयत्न करेल. पहिली मी चालायची, पण आता ते बिबट्या आला बिबट्या आला, इकडे बिबट्या आला तिकडे बिबट्या आला असं म्हणतात, त्यामुळे ना माझं चालायचं पण असं तसंच चाललंय. तर कोण म्हणते आलाय, कोण म्हणते नाही आला, खरं काय आणि खोटं काय माहित नाही. पण असं व्हिडिओ वगैरे काय आमच्या साईटला तर आला नाही बिबट्या आलेला, पण म्हणतात की दिसला, कुत्रं नेताना दिसला, पण मग एखादा तरी व्हिडिओ यायला पाहिजे होता. तर चला आता जेवण करतो. आणि बाळा पटकन जेवलं ना मग तुम्ही पण मोकळे अभ्यासाला, काय तुम्हाला करायचं ते करा, पण मग जेवून बसलं ना मग बरं म्हणतं. आणि थोडासा खा भात, झोपू नको तशीच. पावभाजी आता खाल्लेली बराच वेळ झाला असेल ना, है ना? कांदा नवीन आजीने आणलेला. आणि दादाला ना एनी टाइम मसाले भात. हे बघा भात छान झालाय, दाखवते तुम्हाला पण. हे बघा, मला आवडतो जास्त भाज्या वगैरे घातलेला, आणि माझ्या सासूबाईंना पण आहे ना भाज्या वगैरे जास्त चावत नाहीत. शेंगदाणे पण त्या हळूहळू खातात चावून, त्यांच्या 2 दाढा पडलेल्या आहेत. आणि दादाला पण आहे ना भाज्या जास्त आवडत नाही, पण मला आवडतात. पण मग कधीतरी करतो असं पुलाव सारखं, मग पनीर वगैरे सगळंच टाकून. आणि दीदीचं काही नाही, ती सगळ्याच गोष्टी खाते. तिचं काही नाही तसं त्रास. तर भात आहे ना एकदम छान झालाय, मोकळा सुळसुळीत. कांदा चिर, पापड भाजू का? होय ग, कोणते भाजू, उडदाचे का कशाचे? 2-3 प्रकारचे पापड घेतले ते आम्ही उन्हाळ्यात, आणि घरी फक्त उडदाचे बनवले होते. दीदीच्या पप्पांना तर ना मसाले भात खूप आवडतो. त्यांचा आहे ना मसाले भात आवडीचा आहे. या सुट्टीत तर ते म्हणायचे संध्याकाळचं बनव मसाले भात. मी म्हटलं रोज नाही आम्ही खाऊ शकत. त्यांच्या इकडे तर बऱ्याचशा प्रकारचं जेवण असतं त्यांना, आणि दीदीला दाखवतात तिकडून, है ना दीदी?
आणि दीदी इकडे काय म्हणते, पप्पा तुम्हाला तर लय प्रकारचं जेवण. दीदीने ना इथं कांदा चिरून घेतला. कांदा आहे ना, 1-2 कांदे तर खातात जेवणात. त्यांना तिखट जे जुने कांदे होते ना, ते अजिबात आवडायचे नाही. आणि मी म्हणते जाऊ दे, चांगला असतो खाल्लेला कांदा म्हणून मग देते त्यांना. तर इथं पापड भाजले होते. उन्हाळ्यात आहे ना, मी 2-3 प्रकारचे पापड घेतले होते. तर छान लागतात आणि आता थंडीचं तर एकदम मस्त. आम्ही ना सामान खाली घेतलं ना, म्हणजे स्वयंपाक सगळा खाली घेतला ना, तर लगेच मग त्यांना ओळखते जेवायचंय आपल्याला. म्हणलं ना, चला जेवायला, पाणी वगैरे घेऊन बसतात. म्हणलं नाही, आपण आहे ना आज तिकडे जाऊन जेवू, टीव्ही पुढे. तुम्ही बघत होतात ना नवनाथांची गाथा? तर म्हणल्या हो बघत होते. म्हणलं ऐकायला येतं का? तर म्हणल्या हो बघते, थोडंसं करते. येतं काही, नाही येत काही, असं म्हणल्या. तर म्हणलं ठीक आहे. मग इथं ताटं केले सगळ्यांना आणि सगळा पसारा खाली घेतलाच नव्हता आज. फक्त ताटं आणि त्याचा तो गेला त्याच्या रूम मध्ये घेऊन. दीदी आम्ही तिघी जणी नवनाथांची गाथा पाहत पाहत जेवण केलं आणि नंतर सगळा वटा आवरून झोपावं म्हटलं. कारण की काय होतं, मला आहे ना शक्यतो संध्याकाळी आवडलेलं म्हणजे आवरलेलं कुणालाही पण बरंच वाटतं. कारण सकाळी उठून परत ते आवरायचं किंवा ते रात्रभर डोक्यात ठेवून सकाळी उठून बाई भांडे घासायचं डोक्यात राहतं. म्हणून बऱ्यापैकी तर मी संध्याकाळीच आवरण्याचा प्रयत्न करते. आणि त्याने ना कॉक्रोच वगैरे पण कमी होतात. पण आला एखाद दिवशी कंटाळा तर ठेवत पण असते, असं काही नाही. तर तेच चाललं होतं. आणि मम्मी पप्पा गेले ना आज, तर 2 दिवस होते. आले त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी, तर छान वाटलं. पण थोडंसं गेले की वाटतंच, तिला पण वाईट वाटतं. ते पण दोघंच असतात तिथं, तर त्यामुळं तिला पण करमत नव्हतं. गेल्यानंतर मम्मी पण रडली, म्हणली मला ना आज करमतच नाहीये, 2 दिवस तिकडं राहिले म्हणून. तर मग मी इथं सगळे भांडे घासून घेतले. आणि रात्रीचं काय होतं, गॅस पण आहे ना मी स्वच्छ घासून घेते. मग सकाळी कसं अंघोळ करून आहे ना त्याची पूजा करत असते, मग स्वयंपाक करत असते. तर ज्या दिवशी माझी अंघोळ राहते त्या दिवशी मग सगळंच राहतं. देवपूजा राहते आणि हे गॅस पूजा सगळंच राहतं. म्हणजे मी जी आपली ही आहे ना अन्नपूर्णा, ती पण ओट्यावर पुजते. त्यामुळं ओटा एकदम क्लीन ठेवते. मग सकाळी उठून आपलं एकदा स्वच्छ कपड्याने परत पुसून घ्यायचं आणि अन्नपूर्णा आणि गॅसची पूजा करत असती. तर त्यासाठी ना संध्याकाळी आवरून झोपलेलं मला परवडतं. तर भांडे आहेत ना जास्त काही नव्हते. भाभी पण म्हणत असतात संध्याकाळी की मी घासते भांडी म्हणून. पण मी नको म्हणलं. कारण की त्यांचं पण वय झालंय आणि त्यांच्याकडनं काय आपण कामाची आशा करणार, नाही का? एका वयानंतर आपल्यालाच आहे आता ह्या वयात हे दुखतं ते दुखतं, तर त्यामुळं मी त्यांना काही काम नाही सांगत. आणि करू पण नका म्हणतात. पण मग ते एखाद दिवशी म्हणतात, नुसतं बसून खायचं का बाई? त्यांना कसं गावाला सवय आहे ना, हालचाल करत राहायचे, कामं करत राहायचे. आणि सगळंच करतात ते गावाला, पण मग इथं नाही काही करून देत. त्यांना मग थोडंसं जात असतात खाली फिरायला, सकाळ संध्याकाळ 2दा चक्कर मारतात. आणि थोडंसं बसतात बायकांशी, मारतात गप्पा. ज्याचं ऐकायला येईल काही त्याला बोलतेत, नाही तर नाही बोलत. माणसाला आहे ना शहरात करमत नाही. पण त्यांना सवय बऱ्यापैकी, कारण की आता 15-16 वर्ष झाले आम्ही राहतो ना, तर येत असतात 7-8 महिने, कधी 6 महिने, कधी 4 महिने, कधी 2 महिने. आणि त्यांचं आहे ना त्यांच्या मनावर आहे. त्या रमल्या तर एकदम जास्त रमून जातात, किंवा मग 2-3 महिन्यातच म्हणतात चला मला सोडा गावाला आता. तर कसं आहे, आता जाऊ द्या, गावाला त्यांना राहायची नेहमी सवय ना. आणि कुणाचंही झालं तरी आपल्याला ज्या ठिकाणी जास्त सवय राहते राहण्याची तिथं माणूस रमतं. आणि इथं रमतात तसं, कोणाशी बोलतात जास्त तर कोणाशी नाही बोलत. आणि बोलल्याना एवढा एकदम शुद्ध बोलतात. मला माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात, शीतल तुझी सासूबाई किती शुद्ध बोलतात. मी म्हटलं त्या आहेत ना जुन्या 7वी शिकलेल्या आहेत. त्या काळात त्या शिक्षिका होत होत्या, पण नाही घरच्यांनी त्यावेळेस होऊन दिलं, नाही का? तर चला, झाला माझं बोलता बोलता ओटा पण स्वच्छ करून झाला आणि आवरला. आणि आवरून झोपला ना एकदा निवांत झोप लागते खरंच. तर असं होता आजचा दिवस माझा. कसं वाटलं नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.